बघा निखिलान झाडा काढलेली आहेत कलमाची. काय काय घेतलं निखिल? चिकू, लाल जाम काढलं आणि काढतं थोडे निरपणच काढून ठेवलं. नमस्कार मित्रांनो, सिद्धेश फेंद्रे ब्लॉग्सच्या माझ्या मालवणी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर आता मी आणि निखिलला असो वेंगुर्ला आहेत सानवी नर्सरीत. तर निखिला काहीतरी चिकूची जामाची अशी 4-5 झाडं घ्यायची आहेत. तर ती चौकशी करू गेलो आणि जाताना घेऊन जातो असो. तर नर्सरी बघा ही मस्तपैकी नर्सरी सजवलेली आहे. एक साईड ही आंब्याची झाडं, आंब्याची कलमा, ह्या साईड ही माड, वेगवेगळी सॅग्रिगेट करून ठेवली आहेत. तो बघा निखिला जी झाडं होती निखिलान काढून घेतली आपण. बघा ही केळीची ह्या पेरू, हे बघा इथं पेरू पण धरलेले आहेत बारके बारके. ही सगळी जितकी झाडं ती सगळी कलमी आहेत. बघा ह्यासाठी आपण जांभूळ दिसताला, ही जांभळाचा कलम आहे. तो का त्या साईड कडीपत्ता वगैरे काय काय दिसता. चला तर आमका तेंकाच विचारूया ते आपण चांगली. तर मित्रांनो या नीलफंडचा कलम हा 400 रुपये किंमत आहे याची. आणि ह्या साईड असत ही थोडी साईज यांची छोटी आहे, किंमत असं 350 रुपये. दोन प्रकारचे आहेत, हे 400 आणि माझ्या मागचे आहेत ते 350. हे बघा हे असे माड आहेत, सगळी कलमी आहेत, माड काजू. हे बघा या साईड मोठी नर्सरी आहे. या साईड ही फुल झाडं आहेत. हे मित्रांनो लाल जाम आहोत पूर्ण. आणि ह्या साईड ते चिकू, सगळे कलमी झाड आधाडे. तो काय घेतलं जाम? हे बघा निखिलान झाडा काढलेली आहेत कलमाची. काय काय घेतलं निखिल? चिकू, लाल जाम काढलं आणि काढतं थोडे निरपणच काढून ठेवलं. या बघा मित्रांनो ह्या शेगल्याचा कलम हा, जी शेगल्याची भाजी खातात ना त्याचा. मित्र ह्या का मिरी का ही काळी मिरी? नाही काळी मिरी पण बुश मिरी, कलमी कलमी मिरी, बुश म्हणतो आपण. बुश बुश मिरी हो. ह्या जमले कमी डिंक कमी असतात. हां कापो म्हणा ना, कापो घेतले पण डिंक कमी. आणि गरे मोठे काय सेम आपल्यासारखेच मोठे कट किती वर्षात लागतं या? 3 वर्षात लागतं. कलमी आहे, कलमी आहे. कलमी सगळे कलमीच आहेत मेरे. कलमी देते म्हणजे गावठी मधला कलम केलेला. हां दुसऱ्या व्हरायटीचा आपलं तो गावठी लिंबू 12 महिने लागणारा. रसाचं प्रमाण जास्त असतं का, लिंबू मोठं येतं. तिथे किती वर्षात लागतात? 3 वर्षात लागतं. 3 वर्षात. गावठी पेक्षा ह्या बरा, त्याच्यापेक्षा ह्या बरा. एका रस जास्त येता आणि कमी ह्याच्यात लागतं. त्याका कसं डायबॅग वगैरे जास्त आहे. लक्ष दिलं नाही घेऊ बरं. गावठी असलं तरी आपण काय सरबताकाच. हो हे माड कसले आहेत? डीटी 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 म्हणजे डॉर्फ. हां डॉर्फ व्हरायटी आहे ती. हां एक 3.5-4 वर्षात लागते. ओके. याची काय किंमत याची? 400 रुपये किंमत आहे. आणि हे पण 400. मलेशियन ग्रीन डॉर्फ ही 2.5-3 वर्षात. आणि मुळं हे सगळे जितके व्हरायटी आहेत ते आपल्या भागात लागतात. हो आपल्या भागात लागतं 100%. ते का फक्त खतबीत घालूचं लागतं टायमार? आपण पण सोपाला 15-15 टाकू आहे. 1 महिन्यानं वरती लायल्यानंतर 1 महिन्यापासून त्या सुरू करायचं. म्हणजे त्याला फळदार ना हो, त्याला जोर मिळते. बरोबर असं आहे. आता खत घालून आता लायल्यानंतर त्याला काय टाकलं नाही तर ते कसे 4 वर्ष जेव्हा लागायचे ना घालीत राहावं. आपण मशागत करीत राहावं. असं आहे.
लागतले खत नाही घातलं तरी पण लागतं, पण थोडं 1 वर्ष तिला लेट जातं. बरोबर. हे किती नंबर काजी आहे मित्रा? ही काजू वेंगुर्ला नंबर 7 ही जात आहे. हां पिवळा बोंडो येतो आणि काजूची साईज मोठी येते. हां. वेंगुर्ला नंबर 7. आपल्याकडे जास्त तर खयचे नंबरचे लायतात? वेंगुर्ला नंबर 7 सात. जास्त लागवड करावी. बरोबर. हेंका म्हणता मशागत करीत राहावी. मशागत करायची. जितकी मशागत आम्ही करतलो तितके बरे लागतले फळ येतले. चांगलं लागतं. आता हे किती वर्षात लागतात? हे कसं आहे 3 वर्षानंतर आम्ही सांगतो. हां पण एक तुम्ही 3.5-4 वर्षाने घेऊ येऊ शकतो. लवकर घेण्यापेक्षा थोडं उशीर उशिरा हो. फक्त मेन काय आपली मशागत करीत राहावा आणि वेळेवर आपलं खत पाणी देत राहावा. बरोबर ना? बरोबर. जॉईंटापर्यंत माती घालू. हो इतकीच. हां इतकीच तुमची माती हा आता तेवढाच ह्या करू तितकेच जमीत जाऊ. हम्म. आता किती 1 बाय 1 1.5 बाय 1.5 खड्डे मारला तरी. बरोबर. तर मित्रांनो निखिलांनी झाडं घेतलेली आहेत. निखिल काय काय घेतलं? निरफणस, लाल जाम, गावठी लिंबू, चिकू, फणस आहे, कमलेस फणस. जमला तर आता 2-3 वर्षांनी झाली ना झाडा बरी की आपण लाल जाम चिकू बिकू खाक गावतले. नाही ना बघूया आता. वरतीच आहे. तर मित्रांनो हे बघा ह्यो खाली नंबर दिलेला आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही बिंदास्त या नर्सरीत. माझं नाव संतोष मिसाळ. नंबर सांगतो तो. माझा नंबर आहे 72 49 300 176. तर मित्रांनो तुमका कसल्या फुलाचा फळांचा कसल्या झाड वया असात तर या सानवी नर्सरी द्या. तुमका माहिती देऊन तो सगळी प्रकारची पद्धतशीर झाड दितलो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो? आवडलं तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर वेंगुर्ल्यात तुम्ही येल्या तर सानवी नर्सरीक भेट द्या. टाटा.